नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी मध्ये जे विद्यार्थी शिकत होते आणि ज्यांनी नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दिलेली आहे त्यांचा आज निकाल लागलेला आहे। आणि जे विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वी साठी प्रवेशास पात्र झालेले आहेत त्यांचा निकाल कशा प्रकारे दिसतो आणि जे पात्र झालेले नाहीत त्यांचा निकाल कसा दिसतो हे दोन्ही उदाहरण या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर निकाल कसा पाहायचा हे सुद्धा मी सांगणार आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला भविष्यात पाहिजे असतील तर कृपया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवश्यक लोकांना नक्कीच शेअर करा। चला तर आपण नवोदय विद्यालयाचा निकाल कसा पाहायचा ते बघूया। सर्वप्रथम आपणास या नवोदय विद्यालयाची जी निकालाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। हा रोल नंबर तुमच्या हॉल तिकीटवर मिळेल आणि या ठिकाणी रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मदिनांक टाकायची आहे। तर या ठिकाणी मी विद्यार्थ्याची जन्मदिनांक टाकत आहे आणि या ठिकाणी चेक रिझल्ट या बटनला क्लिक करायचं आहे। म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला हॉल तिकीटवरचा रोल नंबर टाकायचा आहे, नंतर या ठिकाणी तुम्हाला जन्मदिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी चेक रिझल्ट या बटनला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र झालेला आहे। एक लक्षात घ्या, जे विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र झालेले आहेत त्यांना या ठिकाणी एक खाली असं एक वाक्य येईल इंग्रजीमध्ये, कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर प्रोविजनली सिलेक्टेड फॉर ॲडमिशन। म्हणजे तुम्ही ॲडमिशनसाठी तात्पुरते सिलेक्ट झालेला आहात, तुमचं ॲडमिशन झालेलं नाही आहे पण तुम्ही प्रवेश घेण्यासाठी पात्र झालेला आहात। आता हे एक झालं जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत। आणि जर तुम्ही अपात्र असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण दाखवणार आहे। चला तर आपण एक दुसऱ्या विद्यार्थ्याचा निकाल पाहूया। या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याचा जो रोल नंबर आहे तो या ठिकाणी मी टाकत आहे आणि नंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा जन्मदिनांक टाकत आहे। जन्मदिनांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली चेक रिझल्ट या बटनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी दुसऱ्या विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि त्याचा जन्मदिनांक या दोन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत आणि मी आता या ठिकाणी चेक रिझल्ट या बटनला क्लिक करत आहे। आता हा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र नाही आहे, म्हणजे या ठिकाणी पहा जन्मतारीख चुकलेली आहे। जन्मतारीख बरोबर टाकतो मी परत एकदा। हे पहा आता या ठिकाणी हा विद्यार्थी पात्र झालेला नाही। तुमचा जो जन्मदिनांक टाकायचा आहे तो जन्मदिनांकसुद्धा तुमचा जो नवोदय विद्यालयाचा जो हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरचा जन्मदिनांक तुम्हाला टाकायचा आहे। आता हा विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वी साठी प्रवेशास पात्र झालेला नाही आहे। म्हणजे या ठिकाणी लाल अक्षरामध्ये हे वाक्य आलेलं आहे, सॉरी यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर ॲडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट। म्हणजे ही सध्याची यादी जी लागलेली आहे ही सध्याची यादी ही मेन सिलेक्ट लिस्ट आहे आणि या यादीमध्ये तुम्ही पात्र झालेला नाहीत। भविष्यामध्ये तुम्हाला एखादी संधी मिळू शकते म्हणून या ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे, तुम्ही सध्या प्रवेशास पात्र नाहीत पण भविष्यामध्ये तुम्ही होऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडलेला असेल तर आवश्यक ज्या लोकांना तुम्ही नक्की शेअर करावा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करावे। धन्यवाद।